श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 7 सप्टेंबर वार शनिवार या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी निमित्त आपल्या देशभरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्या घरामध्ये त्याचबरोबर अनेक मंडळामध्ये गणपती बाप्पांचं आगमन हे उद्या होणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये येतात आणि 10 दिवसासाठी आपल्या घरामध्ये राहतात. भगवान शिवशंकर व माता पार्वती यांचे पुत्र श्री गणेश यांचा या दिवशी जन्म झाला. गणेश चतुर्थी निमित्त या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि हे गणेश तत्व जागृत अवस्थेमध्ये असल्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये काही करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. एक सुपारी जी आहे तर ती आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहे. ही सुपारी जर आपण ह्या ठिकाणी ठेवली तर साक्षात गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतील. कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमः हे लिहायला देखील विसरू नका. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, माहितीपूर्ण वाटत असतील तर तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करू शकता. तर पहा, जो उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय केल्याने साक्षात गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या धनामध्ये सुद्धा वाढ होते. जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आणि आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल तर पहा, ह्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, दोष असतील तर अशा वेळेस आपल्या घरामध्ये भरपूर अशा अडचणी निर्माण होतात. जसं की आपण एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी गेलो आणि ते काम हे आपलं पूर्ण होत नाही. त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, कलह हे होणं, त्याचबरोबर घरामध्ये सारखं आजारपण असणं, एक आजारी व्यक्ती पडली की लगेच दुसरी आजारी पडणं आणि तर अशा सर्व समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर तुमची एखादी इच्छा आहे, खूप दिवसापासून तुमची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होत नाही, तर ह्या कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावशाली आहे. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करायचा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन करता, आगमन करून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये हा उपाय करू शकता. तर तुम्ही घरामध्ये गणपती बाप्पा बसवत नसाल तर तुम्हाला हा उपाय तुमच्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याच्यासमोर करायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये फोटो गणपती बाप्पांचा असेल तर त्यांच्यासमोर तुम्ही करू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये सुपारीला विशेष महत्त्व दिलं जातं. पानासोबत सुपारी ही पूजेमध्ये ठेवली जाते आणि गणपती बाप्पांना सुपारी ही अतिशय प्रिय आहे. आणि जेव्हा गणपती बाप्पांचं प्रथम पूजन केलं जातं तेव्हा गणेश आणि यांची प्रतिमा जी आहे तर ती सुपारीच्या रूपामध्ये ठेवली जाते. भगवान विष्णू आणि गणपती बाप्पा त्याचबरोबर माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर केला जातो. त्यावेळेस आपल्या घरामध्ये त्या देवी देवतांची मूर्ती नसते किंवा फोटो नसतो, त्यावेळेस आपण सुपारीला त्या देवी देवतांचं रूप मानून त्यांची आपण पूजा करत असतो. आणि पहा, या गणेश चतुर्थीच्या दिवशी जर आपण सुपारी संबंधित काही उपाय केले तर आपल्या धनामध्ये वाढ होत असते आणि आपल्या घराची प्रगती देखील होते. तसेच हा उपाय केल्याने धनामध्ये, व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती ही होत असते. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे आणि ही सुपारी घेताना आपल्याला कुठल्याही प्रकारची तुटली फुटलेली किंवा खराब झालेली, किडलेली, पूजेमध्ये वापरलेली सुपारी घ्यायची नाही. आपल्याला चांगली आणि अखंड सुपारी घ्यायची. त्याचबरोबर तुम्हाला एक विड्याचं पान लागणार आहे आणि 1 रुपयाचं नाणं जे असतं तर ते सुद्धा लागणार आहे.
जर तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरामध्ये करणार असाल तर तुम्हाला सर्वप्रथम देवघरातील जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे. जर हा उपाय तुम्ही गणपती बाप्पा बसवलेले आहेत त्यांच्यासमोर करणार असाल तिथे सुद्धा तुम्हाला अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर पहा, तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे. आता हे तुम्ही जोड पान सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर त्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावरती ही जी अखंड सुपारी आपण घेतलेली आहे ती ठेवायची आहे. या सुपारीला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप दाखवायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. आणि आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील, दारिद्र्य असेल ते दूर होण्यासाठी सुद्धा गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि तिथेच बसून तुम्हाला हात जोडून गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. आता पहा, ही सुपारी आपल्याला गणपती बाप्पांपाशीच ठेवायची आहे. आता तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहात, तुम्ही 3 दिवसामध्ये करत असाल, 5 दिवसामध्ये करत असाल किंवा मग 10 दिवसामध्ये करत असाल, जेव्हा बी तुम्ही विसर्जन करणार असाल तर पहा, गणपती बाप्पांचं तुम्हाला विसर्जन करून आल्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला एक लाल कपडा घेऊन हे जे 1 रुपयाचं नाणं जे आहे आणि ही सुपारी आहे तर ती तुम्हाला एकत्र बांधायची आहे. हे पोटली जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती टांगायची आहे, म्हणजे तिथे तुम्हाला बांधायची आहे. तर तुम्हाला मुख्य दरवाजावरती ही पोटली बांधणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा ही पोटली ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये तुमचा व्यवसाय असेल किंवा काय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता. त्याचबरोबर आपण हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य, विघ्न हे सर्व नष्ट होऊन जातात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते, आपल्या धनामध्ये वाढ होते. असा हा एक उपाय आपल्याला या गणेश चतुर्थीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैशांच्या अडचणी निर्माण होत आहेत, पहा योगायोगाने ही चतुर्थी जी आहे तर ती शनिवारी आलेली आहे. तर पहा, हा उपाय देखील शनिवारी केला जातो आणि या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली जाताना 1 लोटा जल तुम्हाला पाण्याने भरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 रुपयाचं एक नाणं आणि 1 सुपारी तुम्हाला घेऊन जायची आहे. त्यानंतर तिथे गेल्यानंतर जे काही पाणी घेऊन गेलेला आहात तर ते पाणी त्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि हे 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी तिथे तुम्हाला ठेवायची आहे. आणि ठेवल्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरामधल्या समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे, पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर पहा, असं करून तुम्हाला हात जोडून घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून घ्यायची आहे आणि पुन्हा तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या झाडाखाली जायचं आहे, त्या वृक्षाखाली जायचं आहे. ज्या ठिकाणी आपण ही सुपारी अर्पण करून आलेलो आहोत त्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. तिथे गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे आणि जे सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं तिथं ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला त्या पानावरती ठेवून तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. आणि ज्या ठिकाणी आपण आपले पैसे ठेवतो, तिजोरी, त्या ठिकाणी आपली तिजोरी आहे, त्या तिजोरीमध्ये तुम्हाला हे पान, ही सुपारी आणि हे 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. असं केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते आणि आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागतो. असे हे अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला शनिवारी चतुर्थीच्या दिवशी करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.